नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत हलव्या माशाचे हिरवे सार। त्यासाठी लागणारे साहित्य: ओला किसलेला नारळ, लसूण, मिरची हिरवी, 1 इंच आलं, 1 मुठीभर पुदिन्याची पानं, 2 छोटे कांदे आणि 2 मुठीभर कोथिंबीर, कोकम। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला किसलेला नारळ काढून घ्यावा। त्यानंतर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 6 हिरव्या मिरच्या 2 तुकडे करून घेतलेल्या, 1 इंच आलं, मुठीभर पुदिन्याची पानं, 2 छोटे कांदे, आणि स्वच्छ करून धुवून घेतलेली कोथिंबीर। हे सर्व मिश्रणामध्ये थोडेसे पाणी टाकायचे, म्हणजे व्यवस्थित ते मिक्सरमध्ये वाटून घेईल। कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तेल। तेल चांगलं गरम झाल्यावर मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं चांगलं फुलून वरती आल्यावर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग पावडर टाकायची आहे आणि हे सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मग त्यामध्ये मिक्सरमधलं जे हिरवं वाटण आहे ते ओतायचं आहे। फोडणी आणि मिक्सरमधले हिरवं साराचं वाटण मिक्स करायचं आहे। हे मी मिक्सरमधलं जे पाणी आहे ते त्यात ओतते। सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर अर्धा चमचा हळद, नीट मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यात कोकम टाकायचं आहे। मी इथे 8 ते 10 कोकम वापरले। हा आहे हलव्या माशाचा डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग, जो मी सारात सोडत आहे। मासे सोडल्यावर हे जे हिरवं सार आहे ते अलगद हाताने ढवळायचं आहे। पाच मिनिटं झाकून ठेवल्यावर पर एकदा पळीने सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे हलव्या माशाचे हिरवं सार तयार आहे.